एकदम झणझणीत आणि चमचमीत असा खेकड्याचा रस्सा। आपल्याला जर सर्दी वगैरे झाली असेल किंवा थंडीमध्ये वाताचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी एकदम रामबाण उपाय म्हणजे खेकड्याचा झणझणीत असा रस्सा। खेकड्यांचा रस्सा म्हणजे चिंबोरीचा रस्सा बनवण्यासाठी अगोदर आठवते ती म्हणजे आई, आणि आईच्या हातचा खेकड्याचा रस्सा म्हणजे सर्वजण एकदम आवडीने खाणारच। म्हणूनच आज आपण आईकडून खेकड्याचा रस्सा बनवून घेणार आहोत। चला तर मग खेकड्यांचा रस्सा बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया। इथे आपण 1.5 किलो खेकडे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेतले आहेत। खेकड्यांची मोठी नांगी, छोटी नांगी आणि पेंदे आपण सेपरेट करून ठेवले आहेत। तसेच खेकडे साफ करताना त्याच्या आतील जो येल्लो पार्ट असतो म्हणजेच मांदे, त्याचा वापर आपण खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी करणार आहोत। खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर तयार करून घेऊया। त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले खोबरे, 1 ते 2 इंच आल्याचे तुकडे, लसूण, कोथिंबीर, पांढरे तीळ आणि 1 भाजून घेतलेला कांदा आणि त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपण अगोदर मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया। मसाला झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खेकड्यांच्या छोट्या नांग्या आहेत त्या टाकूया आणि त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून त्या पण मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत। आता या बारीक केलेल्या नांग्या आपण अगोदर एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला 2 ते 3 वेळा हे पाणी चांगले चाळून घ्यायचे आहे। आपण बारीक केलेल्या नांग्यांच्या वरचे कवच सेपरेट करण्यासाठी आपल्याला हे चांगले चाळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे नांग्यांच्या वरचे कवच चाळणीमध्ये चाळल्यानंतर ते वरती राहते। रस्सा बनवण्यासाठी इथे आपण एक मोठे पातेले घेतले आहे। त्याच्यामध्ये आपण अगोदर थोडेसे तेल टाकूया। तेल थोडेसे गरम झाल्यानंतर आता त्या तेलामध्ये आपण ही खेकडी टाकूया आणि खेकडी चांगली तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता खेकड्यांच्या आतील जो येल्लो पार्ट म्हणजेच मांदे आपण जे ठेवले होते ते आपण या खेकड्यांवरती टाकूया आणि त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। थोडेसे खेकड्यांना लागेल असे मीठ पण आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि आता हे चांगले मिक्स करून आपल्याला 2 मिनिट त्याच्यावरती झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचे आहे आणि तोपर्यंत आपण मसाला परतून घेऊया। आता मसाला परतण्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतले आहे। तेल थोडेसे गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये अगोदर टाकूया। तसेच त्याच्यामध्ये मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि चवीपुरते मीठ पण आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगले मिक्स करून घेऊया। अशाच प्रकारे लो गॅस फ्लेमवरती हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेणार आहोत। मसाला चांगला परतल्यानंतर आता आपण खेकड्यांवरचे झाकण काढूया आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। अगोदर आपण मसाला चांगला खेकड्यांमध्ये मिक्स करून घेऊया। अगोदर आपण ज्या खेकड्यांच्या नांग्या बारीक करून घेतल्या होत्या त्या नांग्यांचे पाणी आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया आणि वरून रश्श्यासाठी लागेल तेवढे पाणी पण आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगले मिक्स करून घेऊया। रश्श्याला थोडीशी उकळी यायच्या अगोदरच आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया। खेकडे आपण अगोदर वाफेवरती थोडेसे शिजवून घेतले होते त्यामुळे खेकडी शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही। अशा प्रकारे एकदम झणझणीत आणि चमचमीत असा आईच्या हातचा खेकड्याचा रस्सा इथे तयार झाला आहे। आपण एकदा अशा प्रकारे खेकड्याचा रस्सा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे ते। तसेच आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। थँक्यू।